रक्ताने लिहिलेल्या 1536 पत्रांचा आवाज पोहोचला मंत्रालयात. सिंधी रेल्वेसाठी रुग्णालयाची मागणी जोरात. आपण पाहत आहात GD न्यूज, बातमी म्हणजे थेट वास्तव. सिंधी रेल्वे परिसरातील आरोग्य सुविधांचा अभाव दूर करण्यासाठी नागरिकांनी उचललेले रक्ताने पत्र आंदोलन आता निर्णायक वळणावर पोहोचले आहे. 21 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडलेल्या या ऐतिहासिक आंदोलनात तब्बल 1536 नागरिकांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत आपल्या वेदना पोहोचवल्या. या आंदोलनाचे नियोजन आणि नेतृत्व अमोल सोनटक्के यांनी केले असून त्यांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनीही स्वतः रक्ताने स्वाक्षरी करत या लढ्याला अधिक बळ दिले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सिंधी रेल्वे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी यानिमित्ताने पुन्हा एकदा जोरात समोर आली. दरम्यान या आंदोलनाची दखल घेत राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांची आमदार रोहित पवार, अतुल वांदिले, अमोल सोनटक्के, आशिष देवतळे, सुनील राऊत आणि नितेश कारळे यांनी भेट घेतली. या भेटीत सिंधी रेल्वे येथील आरोग्य प्रश्न अत्यंत ठोसपणे मांडण्यात आला असून प्रशासकीय स्तरावर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून विविध स्तरावर पाठपुरावा सुरू होता. आता नागरिकांच्या रक्तातून व्यक्त झालेल्या तीव्र भावना आणि लोकप्रतिनिधींच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारवर दबाव वाढला आहे. परिणामी सिंधी रेल्वे येथे ग्रामीण रुग्णालय मंजुरीबाबत लवकरच ठोस निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आपण पाहत आहात GD न्यूज, बातमी म्हणजे थेट वास्तव.